थोरशेठ खेडकर उपसरपंच राजनगाव अनावसर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. घाटाच्या महाराजाचा खेळ मित्रांनो सुरजभाऊ भोंकर अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनल सर्व टीम आत्तेवानी गाडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथम आपलं नाव सांगा. मी संपत गणपत खेडकर राहणार रांजणगाव गणपती. बरं ही बारी कोणाच्या नावे पळते? ही आमच्या वडिलांच्या नावाने गणपत विष्णू. रामकृष्ण हरी. जय शिवराज जय शंभूराजे. आज आपण आलोय खेडकर बंधू यांच्या गोट्यावरती गणपत विष्णू खेडकर ह्या बारीची थोडक्यात मुलाखत घेतलेली. तर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा कशी वाटली मुलाखत. धन्यवाद. नमस्कार. थोडं आपल्या दावणीचा परिचय द्या बरं. लक्ष कुठनं घेतला होता? अवसरी. बरं याची जात कोणती येते? म्हैसूर. नाव सांग. हा बल्ल्या. हा कुठनं घेतला होता? सलगर कर्नाटक. हा मुन्ना. हा कुठनं घेतला होता? हा इथं सांगोल्याजवळ घेतला होता. याची जात कोणती येते?
किल्लार. दाती कसं आहे? आदत. हा सुंदर आहे. हा कुठनं घेतला होता? पारनेर. बरं याची जात? म्हैसूरच. थोडं गावरान cost म्हैसूर. ही गोडी गुढी तर याची विठ्ठलवाडी. हरण्या. गावरान दिसतोय ना. बंटे. हा कुठनं घेतला होता? हा खिलार मध्ये गावरान किल्लार. कुठं पळतो काय कसं? कांद्याशी. रामकृष्ण हरी, प्रथम आपलं नाव सांगा. विक्रम खेडकर. मला सांगा की बैलाचा थोडासा परिचय द्या बरं. हा बंदूक आहे, आम्ही 3 वर्षापूर्वी आणला होता. बरं जातीने? जातीने खिलार. आता दाती कसं आहे? तो आता 4सा होऊन गेला. हा बाबडे. हा कुठनं घेतला होता? हा निलेश काळकडनं घेतलाय. बरं हा पळतो कुठं? कांड्यावरती. हा काय कोसा आहे का? हा कोसा खिलार मध्येच मोडतो हा. बरं दाती कसं आहे? हा आदतच आहे अजून. हा लखन. हा पण आदतच आहे अजून. हा कोसा खिलार मध्येच मोडतो. हा कुठनं घेतला होता? हा आम्ही बाजारातूनच आणला होता गतवरनं. याचं नाव गजा. हा कोसा खिलार मध्येच मोडतो. हा पण आदतच आहे अजून. बरं हा कुठनं घेतला होता काय? हा बाजारातच आणला होता. बरं पळतो कुठं काय? हा कांड्यावरतीच पळतो. तर गजा. बरं घोडीचा परिचय द्या बरं जरा. ही देव्याने आमची. ही कुठनं घेतली होती? ही संदीप बोधके साहेबांकडून घेतलेली आहे. बरं ही म्हणजे हिची जात कोणती ती? जात आता कोणते गावरानच. भीमथडी. हा बजरंग. हा दत्त मोठ्याकडनं घेतलेला आहे. हा कांड्यावर. कांड्यावरच पळतो. दाती कसं आहे? आदतच. खिलार. जाती खिलार ना. हा खिलार खिलार. शेठ नमस्कार. नमस्कार. आता मला सांगा एक गाडा मालक होणं म्हणजे किती कष्टाची काम आहेत? गाडा मालक होणे म्हणजे नशीब थोडं आणि कष्ट जास्त आहे. सगळ्यात दिवस रात्र कष्ट करायला लागतं. आज जे सगळे टॉपला आहे, निलेश दादा काय असेल, वारंग मामा असेल, म्हणजे ती लोक इतकी म्हणजे हे करतात की बाकीचे विचार करतात की म्हणजे यांचीच बैल पळतात फक्त. मग पण त्याच्या मागे त्यांचं लय मोठं कष्ट आहे. हे फक्त बाकीच्यांनी पण घेतलं पाहिजे की इथे कष्टला पर्याय नाही, लय कष्ट आहे. बरं आता मला सांगा की आता एवढी जी बैल आहेत तुमची सगळी टॉपची बैल आहेत, तर तुम्ही ह्या बैलांसाठी रात्रभर झटता, दिवसा झटता, तर आता 100 वर्षाचा वारसा आहे तुमच्या दावणीचा, तर पूर्ण 100 वर्षाची तुमची जी मेहनत आहे, म्हणजे वडील असतील, आजोबा असतील, तर हे म्हणजे वारसा कसा पुढे चालवलाय? वारसा आता पहिल्यापासून म्हणजे गाडा आमच्या घरात चालूच आहे. म्हणजे पहिल्यापासून टॉपला आहे ना. आता पण आम्ही बंदीपासूनच 1 नंबरला 3 वर्ष आता गाडा पाहिलाय. बरं आता मला सांगा बंदीतली काही अशी बैल सांगा की जेणेकरून नाही का आपल्या दावणीला होऊन गेली. बंदी आमच्याकडे मुन्ना होता. मग मुन्नाने म्हणजे 2 वर्ष 1 नंबरलाच पाहिला. त्याच्यानंतर बरं आता आपली कोणती बैल 2 टॉपला आहेत? बल्ल्या आणि लक्ष्या अँटेना. अच्छा. बरं आता यांचं म्हणजे पुढचं भवितव्य कसं काय? पुढचं भविष्य काय नाही. आता म्हणजे त्यांचं दोघांचं म्हणजे जोकाट चांगली जोड आहे, म्हणजे मन जोड आहे त्यांची. ते दोघं शेजारीच असतात. तसं काय नाही की लांब बांधल्यावर छेडतात आणि जवळ बांधल्यावर छेडत नाही, तसं काय नाही. आपल्या जुगलबंद्या कोणाकोणाबरोबर झालेले आहेत? म्हणजे जास्त करून आपले घरचीच बैल जास्त आहे, त्याच्यामुळे घरचाच झुपतो आम्ही. काही गरज लागली कोणाला म्हणजे अडचण आली तर कोणी मागितलं तर मग. पण आता मला सांगा की आपल्या बैलांना बॅड पॅच कधी आला का? बॅड पॅच नाही कधी आला. किंवा आता समजा कधी अशी कमी झाली किंवा कमी नाही झाली, म्हणजे बैल घेतल्यापासून बैल एकदा पण भारी नाही पडली त्याने. फक्त मध्ये एकदा 1 वर्षापूर्वी आजरे होता, तेवढं संघर्षाचा काळ होता बराच. त्यातून आता चांगला नीट झाला, म्हणजे लय फ्रेश झाला बैल नाही का. त्याच्यामुळे मग तो जास्तच हे करतोय.
आता मला सांगा की जेणेकरून आता आपली बारी ज्यावेळेस झोपायला जाते तर त्यावेळेस आपलं नियोजन कसं असतं, काय असतं? काय सगळे म्हणजे 4 बैल झुपायचे घरच्या माणसांनी, म्हणजे सगळ्यांना अवघड आहे तसं. पण काय आता आम्हाला म्हणजे हे झालेलं आहे सगळे म्हणजे माणसं हाय तीच सगळी, म्हणजे घरची जास्त माणसं असतात, बाहेरची पण असतात, म्हणजे घरातल्या माणूस येतात बाहेरचे पण झुपायला वगैरे, सगळे मदत करतात, सगळे आनंद घेतात. बरं आता मला सांगा की आंबेगाव तालुक्यामध्ये एक येलो आर्मी तयार झालेली बांडा ग्रुप म्हणून, तर ती आपल्यासाठी किती म्हणजे आपल्या बैलांसाठी किती उपयोगी आहेत आणि किती म्हणजे किती चांगली आणि किती खराब? आणि तिचा म्हणजे पोर एवढ्या स्पीडला हात घालतात, म्हणजे पहिल्या राऊंडला तर लक्ष त्यांनीच अँटेना पकडला, म्हणजे ते 50 फूट डायरेक्ट नाही, म्हणजे मुलगा डायरेक्ट फरफटत गेला नाही का, म्हणजे लक्षला लटकूनच गेला डायरेक्ट, म्हणजे त्याला थोडं लागलं होतं, पण मग एवढ्या स्पीडला हात घालतात म्हणजे आमची पण 10 बरोबर होती, एकाने पण हात नाही लावला, म्हणजे 5 कांड्यावर ठेवली होती, तिथला नियम कडक होता आवडीचा, 5 कांड्यावर 5 जोकडा होती, आमच्या 10 जणांनी एकाने पण एकाला हात नाही लावला. त्या एका पोरांनी 2 जण आलती, ते एका पोरांनी बैल धरला म्हणून बैल खाली आले नाही. आता मला सांगा जी आपली माहित नाही जुनीचं एवढं काय त्यांच्या डोक्यात असतील. आम्ही ना सुरुवातीला आमचे सावळा शेठ खेडकर असतील, बाबासाहेब खेडकर असतील, आमचे चुलते होते. हा त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्या पडीच्या काळामध्ये खूप माग बैल घेतलेली. वाड्यावरनं डॉक्टर काटकरांचा बैल घेतला होता, राजा नावाचा बैल 65,000 रुपयाला घेतला होता. आणि मनसरचा माऊली शिंद्यांचा बैल तो घेतला होता, तो 55,000ला घेतला होता. त्याचं नाव निशाण होतं, त्याचं नाव निशाण होतं. एकदम टॉपची बैल होती. मग त्या काळात म्हणजे देखील बारी म्हणजे कुठे बी सवती बीड व्हायची. एकदा तळेगावला सेपरेट म्हणजे स्वतंत्रच गाडा लागला होता. त्यावेळेस काय फायनल बेल नव्हती, पण एकच राऊंड असतं, त्यावेळेस प्रथम क्रमांकामध्ये वारी आली ती. तर सर मला सांगा की आता जेणेकरून जुनी पद्धत आणि नवीन पद्धत याच्यातला फरक काय? जुन्या पद्धतीमध्ये काय व्हायचं, कांड काय करायचं, पहिले दुरकरी चुपून ठेवायचे मग कांड पुढे घ्यायचं, असा नियम होता. आणि आमची बैल काय व्हायची, कांड दुरकरीच्या बैलांच्या बरोबर आले 4ही बैल संघ सुटायची. आम्ही धामणीवरून एक बैल आणला होता, गजाराम पाटलाच्या गाड्यामध्ये पळत होता जाधवांचा. तो बैल देखील खूप मोठा होता, पण त्याची किंमत खूप कमी होती. त्यावेळेस 10,500 रुपये त्या जुन्या काळात आणला होता, पण खूप बैल पळायचा तो बी. त्याने देखील आमचं नाव म्हणजे चांगल्या पद्धतीने उंच केलं. बरं आता मला सांगा की जेणेकरून आपल्या दावणीचा आता टॉपचा जो बैल आहे म्हणजे मोठ्या किमतीचा बैल आहे, असं कोणता बैल आहे याच्यातला? अँटेना लक्ष आहे तो अवसरीच्या अरुण जाधवकडे घेतला होता. पहिला निलेश काळे आमच्या दोघांच्यात होता, नंतर निलेश काळेला आम्ही पेमेंट केलं, आम्ही सेपरेट केला होता. तर आता मला सांगा की जेणेकरून एखाद्या जो आत्ता बैल नाही ह्या जगामध्ये जो बैल नाही असं एक आवडता बैल सांगा बरं तुमचा. आवडता बैल आम्ही याच्यावरून ओरड्यावरनं घेतला होता, बबनराव तांब्यांचा बैल, आगाज म्हणून त्याचं नाव होतं. तांबडा बैल होता. हा कुठेही गाडा गेला की तांबडा बैल म्हणायचं. खेडकरांची बारी आली. म्हाळुंगे पडवळला देखील घाट 13 मध्ये चालला होता. सगळे गाडी झाले. 5 वाजता आमच्या गाड्याने त्यावेळेस फळी फोडली होती, म्हणजे बोराडे वगैरे त्यावेळेस टॉपचे गाड्यावाले होते. त्यावेळेस 12 सेकंद मध्ये तो घाट आणला होता त्याने. आता मला सांगा की मी असं ऐकलेलं आहे की तुमची ज्यावेळेस बारी झोपायला यायची तर तुमचे 4ही बैल खिलारी पांढरे शुभ्र असायचे, मोठे बैल असायचे. तर याचं म्हणजे काय होतं असं पहिलं? जुन्या काळामध्ये जुनी लोक होती त्यांना देखणी बैल लागायची, खूप मोठी बैल लागायची. हल्ली तसं काय राहिलं नाही. हल्ली पळतो या बैलाला किंमत आहे, पण जुनी माणसं आमची देखणी बैल, मोठी बैल, पांढरे शुभ्र खिलार जातीची अशा प्रकारची बैल त्या काळात असायची आमची मोठी मोठी. बरं आता मला सांगा या क्षेत्रामध्ये दोस्तीचा राजा माणूस आपल्या निदर्शनात कोणता? आपला निलेश काळे एकेचा, म्हणजे चांगला माणूस होतो. आमची आणि त्यांची म्हणजे 2-4 वर्ष जुगलबंदी होती. चांगला माणूस होतो निलेश काळे. आता मला सांगा की आता ज्या सावडी होत्यात म्हणजे पूर्वी असं असायचं की बाबा 5-5, 10-10 वर्षे या पाहुण्यांची त्या पाहुण्यांची गोळा करायची. तर मग ह्या सावडी आत्ता का टिकत नाही? म्हणजे ह्या सावडी आत्ता म्हणजे कसं कॉम्पिटिशन वाढत चालली. आता रस्सीखेच झाली या बैलगाडा क्षेत्रामध्ये. एखाद्याला वाटतं की याचा बैल टॉपला पळतो आपल्या बारीत आला पाहिजे, म्हणजे त्याचा परत म्हणजे त्याची साखळी तुटते ना, मग तो दुसऱ्याला झोपाय देतो, त्यामुळे टिकत नाही. कॉम्पिटिशन वाढल्यामुळं आणि बक्षिसं मोठी झाल्यामुळं. बरं आता मला सांगा की आपल्या अँटेनाची लक्ष जी ह्या बाऱ्या कुठं कुठं आणि घाटामध्ये फळी फोड झालेली आहे, समजा उदाहरणार्थ फायनल मारलेले आहेत. इथं आता ताजी यात्रा झाली लिमगाव खंडोबाच्या घाटावरती, खंडेराय केसरी किताब मिळवला. आता पाठी मग शिवनेर केसरी झाली वडगाव खांदेडीचा.
तिथं ती गेलं सेमीफायनलला सगळ्यात आतून बारी होती आपली, टॉपची बारी होती आणि फायनलला पण 1 नंबरला झाली तिथं पण. तर मला सांगा की हा खेळ जो आहे हा मातीतला खेळ आहे, शेतकऱ्याचा खेळ आहे. हा तर हा खेळ म्हणजे दैवाचा आहे की पैशाचा? हा खेळ सुरुवातीला दैवाचा होता पण आता पैशाचा खेळ झाला. सुरुवातीला कसे फक्त गावच्याच यात्रा व्हायच्या, आता 12 महिने यात्रा चालू आहेत. बरं आता मला सांगा की आता ही 2020 आली तर तिथं म्हणजे कसं की टॉपच्याच गाड्या पळल्या जातात, हा ज्या सर्वसाधारण गाड्यांना चान्स नाही. चान्स भेटत नाही. तर याच्यावरती आता अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे तर यांनी काय पाऊल उचलायला पाहिजे? यांनी पाऊल उचला पाहिजे, सगळ्यांना संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य गाड्या मालकांनी बी गाडा पळवता आला पाहिजे. त्याला तेच टॉपची गाडी पळवतात याला काय महत्व नाही. सगळ्या याच्यात क्रमांकात बाऱ्या बसल्या पाहिजे त्यांच्या बी. बरं आपण खूप छान मुलाखत दिली, तर आपल्याला पुढच्या गाठासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मला छोटीशी एक संधी दिली उपलब्ध करून, जेणेकरून तुमच्या दावणीची मुलाखत मी थोडक्यात घेतली, तर त्याच्याबद्दल मी आपलं दिलगिरी व्यक्त करतो. चालतं, धन्यवाद. ओके.